नमस्ते. मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून काल संसदेमध्ये निवडणूक सुधारणा विधेयकाच्या संदर्भामध्ये किंवा निवडणुकाच्या सुधारणा करण्याच्या संदर्भात चर्चासत्रास सभापती, लोकसभेचे सभापती यांनी मान्यता दिली आणि त्या दृष्टीनं ईव्हीएमच्या संदर्भात चर्चासत्र चालू आहे. लोकसभेमध्ये विपक्ष नेता, प्रतिपक्षचे नेता राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या यंत्रामध्ये ज्या काही यंत्र आहे त्या यंत्राची जाच करण्याची परवानगी किंवा चौकशी करण्याची परवानगी की निवडणूक प्रक्रियेमध्ये ईव्हीएममध्ये विरोधी पक्षाला देखील ते यंत्र कसं बसवलं जातं आणि काय करतात या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि संसदेच्या पटलामध्ये प्रथमच लिखित स्वरूपाच्या नोंद झालेली आहे. अनेक वर्षापासून निवडणूक हॅक केली जाते, ईव्हीएममध्ये गडबड घोटाळा होतो आणि निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतात आणि निवडणुका ही निपक्षपणे पार पाडली जात नाही असं विरोधी पक्ष आणि इतर लोकांचा होरा होता. त्याच्या संदर्भात वृत्तपत्रामध्ये येत होतं आणि ईव्हीएम कशा प्रकारे या देशाची लोकशाही धोक्यात आणताय या संदर्भात लालकृष्ण अडवाणी, माजी विरोधी पक्ष नेते, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते यांनी सर्वात प्रथम आवाज उठवला होता. परंतु 14 पासून गेले 10 वर्षामध्ये एनडीए घटक म्हणजे भारतीय जनता पार्टीचं मोदी शहाचं शासन आहे आणि हे शासन मतचोरीतनं येत आहे, मॅनिप्युलेट निवडणुका केल्या जातात. या संदर्भात संपूर्ण देशभर राहुल गांधी यांनी धरणं आंदोलन केलं, मोर्चे काढले आणि कुठेतरी जागृती झाली आणि सर्वात प्रथम यावेळेला राहुल गांधी यांच्यामुळं संसदेमध्ये निवडणूक सुधारणाविषयी चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे आणि ही चर्चा आज देखील चालू राहणार आहे. आणि सुरुवातीलाच मनीष तिवारी, काँग्रेसचे खासदार आहेत, यांनी ईव्हीएम कसं अयोग्य आहे या संदर्भात त्यांनी मागणी केली आणि ईव्हीएमचा डाटा हा सरकारकडे आहे की ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीकडे आहे याचा त्यांनी सवाल केलेला आहे. त्यांनी आपल्या भाषणात असं सांगितलेलं आहे की ईव्हीएमचा डाटा कोणाकडे आहे या संदर्भात सभापती महोदयांना मी पत्र लिहून मागणी केलेली आहे की ज्या कंपनी ईव्हीएम बनवते या ईव्हीएमची जो डाटा आहे त्या कंपनीकडे आहे किंवा सरकारकडे आहे. परंतु गेले 7 ते 8 वर्षापासून मला कुठल्याही प्रकारचं उत्तर सदनामध्येच्या सभापतीने दिलं नाही किंवा त्या मंत्रालयामध्ये दिलं नाही किंवा निवडणूक आयोगाने दिलं नाही असं मनीष तिवारी यांनी सांगितलेलं आहे. आणि निवडणूक सुधारणा करताना त्यांनी जो 2023मध्ये काही जे निवडणूक मध्ये बदल शासनाने केले, सरकारने केले की ज्यामध्ये नेता विपक्ष पद, पंतप्रधान, नेता विपक्ष आणि सुप्रीम कोर्टाचे जज हे त्रिसदीय निवडणूक सदस्य होते. परंतु यानंतर त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. वेळोवेळ निवडणूक सुधारण्याच्या मध्ये बदल करण्यात आलेले आहे आणि यावेळेला सत्ताधारी पक्षाचा पंतप्रधान आणि एक मंत्रिमंडळाचं सदस्य आणि विरोधी पक्ष असे त्रिसूत्री तिघेजण निवडणूक आयोग नियुक्ती करतील असं सांगितलं आणि त्यामुळे कुठेतरी पक्षपातपणा होतो आहे असंही देखील मनीष तिवारी यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सूचना टाकताना असं सांगितलेलं आहे की ज्या काही निवडणूक आयोगाची रचना करताना सत्ताधारी पक्षाचा म्हणजे पंतप्रधान, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते, मग लोकसभेचे आणि राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते आणि सुप्रीम कोर्टाचा जज अशी 4 जणांची कमिटी असावी की जेणेकरून पारदर्शकपणा याच्यामध्ये होऊ शकतो, जेणेकरून सत्ताधारी पक्षाचे 2 आणि विरोधी पक्षाचे 2 आणि एक सुप्रीम कोर्टाचा जज अशी 5 जणांची कमिटी पाडावी असं मनीष तिवारी यांनी म्हटलेलं आहे. संजय
सिंग यांनी देखील भाषण केलेलं आहे. आणि राहुल गांधी यांनी विशेष करून निवडणुकाच्या संदर्भामध्ये, सुधारणाच्या संदर्भामध्ये एक संसदेच्या पटलामध्ये जी काही चर्चा करून आणला त्यांचा त्याच्यामध्ये वाटा आहे. आणि राहुल गांधी यांनी सांगितलं की जो निवडणूक मॅनिप्युलेट करतायत ते डाटा हा महत्त्वाचा आहे. आणि हा डाटा कोणाकडे आहे? सरकारकडे आहे की त्या संबंधित EVM मशीन बनवणाऱ्या मशिनिस्टकडे आहे? हा प्रश्न आहे. आणि चांगली सकारात्मक चर्चा या निवडणूक सुधारणाच्या संदर्भात चाललेला आहे आणि हे आज देखील चालेल. निवडणूक सुधारण्याच्या विषयी मोदी सरकारनं जी काही भूमिका घेतली आणि त्या पटलावर आता चर्चा चालू आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. आणि यापुढे होणाऱ्या निवडणुका या पारदर्शक होतील असं आपण अपेक्षा करूया. निकोप लोकशाहीच्या वाढीसाठी अशा प्रकारे चर्चात्मक कुठेतरी निर्णय व्हावेत आणि त्या दृष्टीनं आता भारताची वाटचाल चालली आहे असं एकूण चित्र आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.